कोरोना जागतिक सत्ता संघर्षातील जैविक युद्धाचा प्रयोग की निसर्गानं मानवावर उगारलेला सूड? कारणं काहीही असो, पण गेल्या वर्षभरात मानवाला अंतर्मुख व्हायला लावणारी ही महामारी प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात आव्हानं घेऊन आली. तशी तिनं समाज म्हणून मानवतेची सुद्धा परीक्षा घेतली. संसर्गाबाबतची अनिश्चितता, प्रयोगांच्या टप्प्यावर असणारी उपचार पद्धती, आजारासोबतच येणारं आर्थिक अरिष्ट आणि या साऱ्यात मानवतेनंही पाळलेलं सोशल डिस्टन्स. संसर्ग होण्यापूर्वी भीती, संसर्गित झाल्यानंतरची चिंता आणि आता हातून सारं काही निसटून चाललंय अशा भावनेनं येणारी अगतिकता, अस्वस्थता. अशा प्रसंगात हवा असतो तो आपुलकीनं पुढं आलेला, आश्वस्त करणारा मदतीचा हात. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद सत्यात उतरवत समाजसेवेचं व्रत घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीनं याही संघर्षात आपली सर्व शक्ती पणाला लावून लढायचं ठरवलं. राष्ट्रीय संघटन मंडळाच्या योजनेतून पहिल्या लॉकडाऊनच्या काळात बेघरांना अन्न वाटप, गरीब गरजूंना शिधा वाटप, प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा आणि इम्युनिटी बूस्टर वाटप, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक, रुग्णालयांना आवश्यक यंत्रसामग्रीची मदत, गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेपासून ते समुपदेशनापर्यंतची संपूर्ण मदत, अशा विविध पातळ्यांवर जिल्हाभर काम सुरू झालं. कोरोनाची फर्स्ट वेव्ह ज्यावेळेला सुरुवात झाली मागच्या वर्षी 22 मार्चला, त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संघावरती सांगलीतल्या बेघर आणि अनाथ लोकांच्या जेवणाची जबाबदारी दिलेली होती. ती जबाबदारी आपल्याला चांगल्या प्रकारे पार पाडता यावी ह्यासाठी आपण काही स्वयंसेवकांचे गट तयार केले. त्या गटांना आपण सांगलीमध्ये बेघर लोक कुठं कुठं आहेत हे आपण शोधण्यास सांगितलं. काही बेघर लोक दुकानाच्या फळ्यांवर, काही घाटांवर असे इकडे तिकडं बसलेले असायचे, झोपलेले असायचे आणि त्या सर्वांची भोजनाची जबाबदारी आपण 1.5 महिना सकाळ आणि रात्रीच्या त्यांच्या भोजनाची जबाबदारी आपण त्या काळामध्ये पार पाडली. त्याचबरोबर परप्रांतीय जे ह्या जिल्ह्यामध्ये आलेले होते अशा परप्रांतीयांच्या भोजनाची जबाबदारी देखील त्यांना भोजनाचे किट्स बनवून दिले जाते. पहिली लाट ओसरताना आता जनजीवन पूर्वपदावर येतंय, अर्थचक्र गतिधारण करतंय, सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत असं वाटेपर्यंतच दुसऱ्या लाटेनं आपलं रौद्र रूप प्रकट केलं. झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या, वास्तव स्वीकारण्यात कमी पडलेलं जनमानस, प्रशासनाची सर्व आघाड्यांवरची प्रयत्नांची शिकस्त आणि सगळं काही पुन्हा ठप्प होणार या भयानं चिंताग्रस्त असलेला सामान्य जन. बघता बघता दैनंदिन रुग्णसंख्या 1000च्या घरात पोहोचली. वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडण्याच्या या काळात जनकल्याण समितीनं थेट वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केला. ज्या रुग्णांना विलगीकरणाची आवश्यकता आहे परंतु हॉस्पिटलमध्ये राहण्याची जरूर नाही अशा रुग्णांसाठी व ज्यांच्या घरामध्ये विलगीकरणाची सोय नाही अशा रुग्णांसाठी या प्रकारच्या कोविड केअर सेंटरची अत्यंत आवश्यकता असल्याचे दिसून आल्यामुळे जनकल्याण समितीतर्फे हा उपक्रम राबवण्याचे ठरले व त्या दृष्टीने हा उपक्रम उभारण्यात आला. येथे सर्व कोविड रुग्णांना शारीरिक व मानसिक असा सर्वांगीण उपचार पूर्णपणे मोफत पुरवण्याचे ध्येय ठेवून हा उपक्रम राबवला गेला. प्रशासनाची परवानगी, आवश्यक निधी संकलन, मनुष्यबळासाठी आवाहन आणि त्या मनुष्यबळाचं व्यवस्थापन या साऱ्याबरोबरच कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी प्रशस्त जागेची निवड हाही महत्त्वाचा प्रश्न होता. विश्रामबाग सारख्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गरम्य आणि आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त असलेलं चैतन्यपूर्ण वातावरण मुक्तपणे वापरून देण्यासाठी
राधास्वामी सत्संग बियासनं मदतीचा हात पुढे केला. केवळ परवानगी देऊन न थांबता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत ते जनकल्याण समितीच्या सोबत खांद्याला खांदा लावून सक्रिय झाले. फाइनेंशियली किसी भी पेशेंट से कोई 1 रुपया भी नहीं लेना है. सेकेंड, यहाँ पे हर एक चीज़ को पेशेंट्स के हिसाब से कि उनको फाइनेंशियली, मेंटली और मेडिकली उनको सारी सहूलतें यहाँ पे मिलनी चाहिए एट नो कॉस्ट. जो इनकी आइडिया थी वो हमें अच्छी लगी थी, फिर हम इनके साथ जुड़ गए थे यहाँ पे. और जैसे जैसे स्टार्ट में काफ़ी सारी प्रॉब्लम्स आई थी हमें ये सेटअप करने में, लेकिन एक बार इन्होंने अच्छे से जो सेटअप किया और पेशेंट्स का और डॉक्टर्स का रिस्पांस हमने यहाँ पे देखा, तो हम भी थोड़ा खुश हो गए थे कि चलो इन्होंने एक अच्छा स्टार्ट किया यहाँ पे. सेंटरची उभारणी आणि आर्थिक मदतीचा ओघ एकाच वेळी सुरू होता. साहित्य आणि निधी संकलनावेळी समाज पुरुषाच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय येत गेला. छोटासा अनुभव सांगतो की निधीसाठी एक फोन आला होता. ते फोन आल्यानंतर मी त्या व्यक्तीकडे गेलो. त्यांच्याकडे एकंदर गेल्यानंतर निवृत्त नोकरदार होत्या. माझी अपेक्षा होती 5-10 हजार रुपये चेक देतील, पण अनपेक्षितपणे त्या व्यक्तीने मला 1 लाख रुपयाचा धनादेश दिला. असंच प्रत्येक वेळेला आपले लोक, समाजातले लोक सहकार्य करत असतात, त्यामुळेच हे काम करणं आपल्याला सोपं जातं. सेंटर उभारणी करताना विविध विभागांच्या बैठका सुरू झाल्या. प्रत्येक विभागाचे तपशीलवार नियोजन आणि प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता योजना सुरू झाली. संसर्गाच्या कारणानं कमीत कमी कार्यकर्त्यांच्या विविध टीम तयार करण्यात आल्या आणि त्यांच्या कामाचे बारीक तपशील निश्चित झाले. प्रत्यक्ष कामकाज कसं चालेल याच्यासाठी 5-6 मंडळींची एक टीम करण्यात आली. त्या टीमच्या वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्या. त्यामध्ये साधारणतः कार्यालय आलेल्या पेशंटची नोंदणी करणं, त्याची माहिती घेणं, त्याचे रिपोर्ट्स एकत्रित करून ठेवणं, अशा प्रकारे एक व्यवस्था करण्यात आली, म्हणजे मंडप व्यवस्था. तिसरा, पेशंट आल्या त्याची तपासणी करूनच त्याला प्रवेश द्यायचा असा विचार झाल्यामुळे डॉक्टरांच्या सोयीसाठी एक वेगळा तपासणी कक्षही इथं बनवलेला आहे. सांगली कोविड केअर सेंटर फोरम अशा नावाची एक अस्थायी समिती बनवण्यात आली आणि त्यातील सगळ्या सदस्यांना विनंती करून आपण या सगळ्या प्रोजेक्टसाठी लागणारा निधीचं संकलन केलेलं आहे. सेंटर आता रुग्णसेवेसाठी सज्ज झालं. 4 मे 2021 रोजी सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू झाली. रुग्ण दाखल होताना आदर्श कार्यपद्धतीचं पालन सुरू केलं गेलं. रुग्ण आत आल्यानंतर आपण तपासणी कक्षामध्ये त्यांची पूर्ण तपासणी होते की ज्याच्यामध्ये 24 तास आपण डॉक्टर असतात आणि ती तपासणी केल्यानंतर त्यांचं 6 मिनिट वॉक टेस्ट असेल किंवा त्यांची इतर काही तपासणी असेल ती झाली की त्यांना आपण कोविड सेंटरमध्ये घ्यायचं की नाही हा निर्णय होतो. तो निर्णय झाला की त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. याबरोबरच रुग्णाला एक इथे राहताना उपयोगी असं किट दिलं जातं आणि औषधाचं किटही दिलं जातं. इथे राहण्याला जे किट दिलं जातं त्याच्यामध्ये अंथरायला चादर, पांघरूण, उशीचं कव्हर, टूथपेस्ट, टूथब्रश, ओडोमॉस असे सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य आहे. त्याचप्रमाणे औषधाच्या किटमध्ये जी सौम्य लक्षणं किंवा लक्षणविरहित असे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ट्रीटमेंटची जी 10 दिवसाचा एक किट तयार केला आहे औषधांचा, की ज्यामध्ये आयव्हरमेक्टिनपासून मल्टीव्हिटॅमिन्सपासून इकोस्प्रिन, काही अँटीबायोटिक्स, ॲसिडिटी कमी करणाऱ्या काही गोळ्या, अशा सगळ्या गोळ्यांचं एक 8-9 गोळ्यांचा मी किट केलं आहे. तर ते किटही त्यांना दिलं जातं. रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत सांगली परिसरातील 9 प्रथितयश वैद्यांच्या टीमनं उत्स्फूर्तपणे आणि विनामानधन योगदान दिलं. एकूण 18 डॉक्टर आणि 10 नर्सिंग स्टाफ रुग्णांची अहोरात्र काळजी घेत होते. डॉक्टर प्रियदर्शन चितळे, डॉक्टर प्रसाद केळकर, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर रविकांत पाटील, डॉक्टर सुवर्णा जोशी, डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर राम लाडे, डॉक्टर अमित कुमार जगदाळे आणि डॉक्टर संजय पाटील
यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून या कोविड केअर सेंटरची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. या सगळ्या काळामध्ये आम्ही जे काम केलं त्याच्यामध्ये जवळजवळ 115 कार्यकर्ते स्वयंसेवक अहोरात्र राबत होते. या सगळ्या काळामध्ये जवळजवळ 234 रुग्ण या कोरोना केअर सेंटरमध्ये ॲडमिट झाले. त्यांनी तिथे सेवा घेतली. अनेक रुग्ण म्हणजे असे होते की ज्यांना आम्ही घरी गेल्यानंतर एक फीडबॅकसाठी फोन करत होतो आणि त्या फोननंतर की आपल्याला कशी वाटली इथली सेवा, आपल्या काही सूचना आहेत का, असं विचारल्यानंतर त्यातले साधारण 5 रुग्ण या केंद्रामध्ये परत आले आणि त्यांनीसुद्धा कार्यकर्ते म्हणून या कोरोना केअर सेंटरमध्ये आपली सेवा दिली. ते कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं. या कोविड केअर सेंटरचं आगळेपण होतं ते इथल्या काटेकोर आणि कल्पक नियोजनात. खेळकर वातावरण, सकारात्मक ऊर्जा निर्मिती आणि संस्कार या सूत्रांवर दिवसभराच्या कार्यक्रमांचे नियोजन ठरलं. सकाळी सर्वजण शुचिर्भूत होऊन प्राणायाम, सूक्ष्मयोग आणि आसनांसाठी तयार होत. यावेळी सर्वांच्यात नवचैतन्य निर्माण होत होतं. अल्पोपहार, चहापान देखील सैनिकी शिस्तीच्या शिबिराप्रमाणे सुरू होता. अनुभवसिद्ध आयुर्वेदिक उपचारांतर्गत औषधी काढा प्रत्येक जणाला दिला जात होता. घरच्या ज्येष्ठांची आपुलकीनं काळजी घ्यावी याप्रमाणे स्वयंसेवक प्रत्येक रुग्णाला आंघोळीसाठी गरम पाणी सुद्धा देत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेली आहार योजना ही विशेष उल्लेखनीय ठरली. भोजन व्यवस्थेचा विचार करत असताना डॉक्टरांशी चर्चा करून सर्व पेशंटना पौष्टिक आहार मिळावा या दृष्टीनं बराच विचार झाला. दिवसभरात किती वाजता काय द्यायचं हे सुद्धा ठरवण्यात आलं. भोजन व्यवस्थेमध्ये रुग्णांची व्यवस्था वेगळी आहे, कार्यकर्त्यांची व्यवस्था वेगळी आहे, डॉक्टर आणि नर्सेस यांचीसुद्धा व्यवस्था वेगळी केली गेली आहे. प्रत्येक वयाचे पेशंट वेगवेगळे आहेत, त्याच्यानुसार हा आहार ठरवण्यात आला. लहान मुलं आली, अगदी तहानी मुलं आली, त्यांना दर 2 तासाला दूध लागायचं, ती व्यवस्था करायला लागायची. वयोवृद्ध असायचे त्यांना मऊ भात लागायचा, ती व्यवस्थाही करण्यात आली. एक दिवस त्यांना कांजी देण्यात आली. पोटाला विश्रांती पाहिजे म्हणून तोही डॉक्टरांना विचारून तोही आहार देण्यात आला. सायंकाळच्या सत्रात मनाला उभारी देणाऱ्या कार्यक्रमांची आखणी झाली. हास्ययोग, सामाजिक विषयांवर प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, प्रेरक प्रसंग, कथा, समुपदेशन आणि अग्निहोत्र या साऱ्या कार्यक्रमांमुळे उत्साहवर्धक वातावरणाबरोबरच मनोविकासाला चालना मिळाली. रात्री भोजनानंतर हळद दुधामुळे उपचार अधिक परिणामकारक होत गेले. सेंटरचा उपयोग हा रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्या रुग्णांनी इतर समाजासाठी काहीतरी काम करावं आणि त्यासाठी आपण त्यांना उद्युक्त करावं, अशासाठी आम्ही त्याचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न केला. योगाचं प्रशिक्षण सतीश गाडगीळ यांनी दिलं. हास्ययोगाचं अर्चना कुलकर्णी त्यांनी दिलं. त्यासोबत आपण तिथं 2 TV ठेवले होते की त्याच्यावर आपण आपले जी काही कामं चालतात आणि प्रत्यक्ष समाजात जी काही आपण कामं करतो ती त्यांना त्याच्या ज्या क्लिप्स आहेत त्या आपण दाखवतो. माईकची व्यवस्था केलेली होती. त्यातून रुग्णातून कोणी उत्स्फूर्तपणे कोणी बोलत असेल किंवा गात असेल तर त्यांना आपण माईक देऊन त्यांना गाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याचा एक आम्हाला चांगला अनुभवही आला की एक रुग्ण जो डिग्रजमधून आपल्या इथं पहिल्याच दिवशी दाखल झाला होता, त्याचे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर उपचाराचे तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याची आई गेली, तरीसुद्धा त्याचा घरात आम्ही जे काही विश्रांतीसाठी 7 दिवसाचा कालावधी दिलेला होता ते पूर्ण झाल्यानंतर तो 1 दिवस आपल्या सेंटरवर आमच्या मदतीसाठी तो परत दाखल झाला. हा सेवेचा यज्ञ संपन्न होण्यासाठी वैद्यकीय सेवावृत्तींसोबतच अवैद्यकीय कामासाठी स्वतःहून वेळ देणारी युवाशक्ती महत्त्वपूर्ण ठरली. 18 ते 40 वयोगटातील 200हून अधिक जणांनी आपला वेळ सेवा कार्यासाठी दिला.
कार्यालयीन कामापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या या युवा शक्तीनं लीलया पेलल्या. मलाही असं वाटलं की आपणही थोडंसं काम करून खारीचा वाटा उचलावा. इथं येताना माझ्या मनातही खूप शंका, खूप प्रश्न होते. पण इथं जेव्हा मी आले, जेव्हा इथला परिसर बघितला, जेव्हा मला प्रशिक्षण दिलं गेलं, तेव्हा मात्र माझ्या सगळ्या शंका नाहीशा झाल्या आणि मग मला इथं काम करायला खूप मजा आली. इथं जे काही 20 दिवसात अनुभव मिळालेत ते मला आयुष्यभराची शिदोरी मिळाल्यासारखं झालं आणि इथून बाहेर पडल्यावर सुद्धा यातली प्रत्येक गोष्ट मला नक्की कामी येणार आहे, हा मला विश्वास आहे. समाजसेवा करताना समाज संस्काराचं भान या केंद्रानं जपलं. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सर्व स्वयंसेवकांची शाखा याही काळात सुरू होती. ऑनलाईन शाखांच्या रूपानं नित्यसंस्कार सुरूच राहिले. कचरा व्यवस्थापन करताना आरोग्याची काळजी घेतली गेली. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा वस्तुपाठ या ठिकाणी आचरला गेला. तर जे वेस्ट तयार होतं त्याचं 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जे बायोमेडिकल वेस्ट आहे ते बायोमेडिकल वेस्टसाठी प्रक्रियेसाठी जातं. जे प्लास्टिक वेस्ट आहे ते रिसायकलिंगला जाण्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे. जे अन्नापासून उरलेले घटक आहेत, अन्नाचे घटक, त्या सगळ्यांना सुद्धा महापालिकेचा एक बायोगॅस प्रकल्प आहे, तिकडं पाठवण्याची व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त इथं 3 खड्डे असे काढलेले आहेत ज्याच्यापासून कंपोस्ट तयार होतं. रुग्णांचा या केंद्रातील सहभाग विशेष उल्लेखनीय होता. सेवित असणारे रुग्ण संपूर्ण उपचार कालावधीत सेवक रूपातही वावरले. निवास परिसराची नियमित स्वच्छता, इतर रुग्णांची काळजी घेणं, आपल्या कला प्रदर्शनातून आनंददायी खेळकर वातावरण ठेवणं आणि यातून हा परिसर रुग्णोपचाराचा न राहता जणू सत्संगाचा करणं, हे अनुभव सुद्धा अत्यंत रोमांचकारी होते. काही रुग्णांनी आजारपणातून बाहेर पडून पुढील काही काळ या सेंटरवर सेवा करण्यात व्यतीत करत समाज ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. श्रीधर दादांना फोन केला की माझ्या घरातले सगळे आजार आहेत आणि मी काय करू म्हणून. दादाने सांगितलं की तुम्ही पटकन इकडे निघून या. दादा म्हटलं माझ्याकडे ₹1 सुद्धा नाही. तुम्ही म्हटलं या तुम्ही पहिल्यांदा, तुम्ही पैशाची कशाला काळजी करायला. आलो आम्ही, तर आमचं म्हणजे सगळं त्यांनी केलं. किती पैसे गेले माहीत नाही, पैशाला किंमत नाही, पण त्यांनी आमच्यासाठी इतकं केलं की माझ्या सख्यानं सुद्धा माझ्यासाठी केलं नाही, तर तिने माझ्या परिवारासाठी केलं. आम्ही त्या दिवसापासून म्हणजे अक्षरशः आम्हाला अजिबातच समजत नव्हतं की आता करायचं काय. मला माझा परिवार घेऊन कुठं जावं असं मला प्रश्न पडलेला. तर मला या संस्थेने मदत केली. गोखले दादा, राजन दादा, जोशी दादा, सगळ्यांनी मला इतकी मदत केली. शिवाय आम्हाला इतकं म्हणजे एवढा आमचा पाहुणचारच म्हणायला पाहिजे, उपचार म्हणताच येणार नाही. इतका छान गोड पाहुणचार केलाय की आता आम्हाला जाताना सुद्धा वाईट वाटते. बरं होऊन चाललं त्याचा आनंद पण आहे आणि इथलं सोडून जातं याचं वाईट पण वाटायला लागलं. उपचारादरम्यान सर्व शक्यतांचा विचार करत सुसज्ज आपत्कालीन उपचार कक्ष, 24 तास रुग्णवाहिकेची व्यवस्था, अग्निशमन यंत्रणेची सज्जता अशा नियोजनामुळं हे कोविड केअर सेंटर परिपूर्ण सेवा देऊ शकलं. एका अर्थानं हे सेंटर म्हणजे एक रुग्णालयच आहे आणि रुग्णालय म्हटलं की आपत्ती किंवा अचानक येणाऱ्या परिस्थितीची 2 हात करण्याची तयारी आपण ठेवलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून या सेंटरमध्ये आपण फक्त विलगीकरण कक्ष असून सुद्धा एखादा पेशंट जर अत्यवस्थ व्हायला लागला तर त्याच्यासाठी आपण 5 बेड हे O2 बेड म्हणजे ऑक्सिजन बेड आपण राखीव ठेवलेले होते. याशिवाय त्याही पलीकडे जर हाताबाहेर परिस्थिती जाती असतं जर आपल्याला वाटलं तर 24 तास एक रुग्णवाहिका आणि त्याचा चालक आपण इथं सज्ज ठेवलेला होता. पेशंटचा नातेवाईक येईपर्यंत आवश्यकतेनुसार आपण त्याला सर्व ते उपचार ॲम्ब्युलन्समध्ये देऊ शकतो आणि त्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण शिफ्टसुद्धा करू शकतो. यासाठी त्याचे नातेवाईक आणि आपलं असलेली वॉर रूम याच्या माध्यमातून उपलब्ध जिथं बेड आहेत तिथंपर्यंत आपण पेशंटला मोफत ॲम्ब्युलन्सची आपण सेवा देत असतो. पेशंटच्या सोयीसाठी पॅथॉलॉजी लॅब्सची आपण 4 संपर्क केलेला होता आणि या पॅथॉलॉजी लॅबसुद्धा आपल्या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि आपल्या विनंतीला मान देऊन पेशंटचे जे उपचार आहेत किंवा ज्या लॅब टेस्ट करावे लागतात त्यांना 50% खर्चामध्ये त्यांनी ही लॅब सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. सामाजिक उपक्रमात संघटन, संस्कार आणि प्रशिक्षण या सूत्रांचा उपयोग करावा लागतो.
स्वयंसेवकांना सेवेसाठी आवाहन करण्यापासून ते त्यांच्या सेवा कालाचा परिपूर्ण उपयोग करून घेण्यापर्यंतचा प्रवास समाजामध्ये नित्य सिद्ध शक्ती उभारण्याचा यशस्वी प्रवास होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि उपलब्ध उपचार केंद्रांची संख्या यांचं व्यस्त प्रमाण, रुग्णांना वेळेत माहिती मिळवण्यात होणारी धावपळ, वेळेचा अपव्यय या साऱ्याचा विचार करून रुग्णसेवेचा आणखी एक आयाम म्हणून उपचार माहिती केंद्र सुरू केले. फोन कॉलवरून समुपदेशन, वैद्यकीय मदत, उपचार केंद्रांची सद्यस्थिती, रुग्णवाहिका आणि अन्य विषयांची माहिती ही अधिकृतपणे पोहोचण्यासाठी या सेंटरचा उपयोग झाला. यातून अनेकांचे उपचार सुसह्य झाले. या काळामध्ये रक्ताची आणि प्लाझ्माची गरज आणि उपलब्धता यांचा विचार करून रक्तदान आणि प्लाझ्मा दानासाठी विशेष मोहीम राबवली गेली. राष्ट्रभक्ति ले हृदय में है खड़ा अब देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. या ओळींची अनुभूती घेत स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटरनं समाजमन आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. समाजाविषयी अकृत्रिम स्नेहभाव आणि समाज ऋणातून जागृत झालेला सेवाभाव या बळावर हा सेवा यज्ञ संपन्न करता आला. समाज समर्पित, कर्तृत्व संपन्न, सुसंघटित सज्जन शक्ती यासारख्या असंख्य संकटांवर यापुढे सुद्धा मात करत राहील हे निसंशय.